नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे। काही माणसं उगाचच आरडाओरडा करून आपण कसे खरे आहोत आणि समोरचा कसा चुकीचा हे दाखवण्यासाठी खूप खटाटोप करताना आपल्याला दिसले, तर त्यांना आणि त्यांच्या मंदभक्तांना उत्तर देण्यासाठी म्हणून आज मी हे स्पेशल पॉडकास्ट केलं आहे। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या चॅनल थ्रू मी खूप लोकांचे मत मांडण्याचा सतत प्रयत्न करत आली आहे। जे लोक चुकीचं वागतायत ते कुठे आणि कसे चुकतायत हे वेळोवेळी मी दाखवून देण्याचा प्रयत्न करत आली आहे। आणि कुठेतरी आपल्या सगळ्यांचे विचार एकमेकांशी जुळतात। खूप लोकांना माझं बोलणं पटते देखील, सगळेच ते व्यक्त करू शकत नाही, पण त्या सगळ्यांचे विचार मी आपल्या चॅनल थ्रू मांडण्याचा प्रयत्न करत असते। आता मी काही लोकांवरच का रिॲक्शन देते असं खूप लोक विचारतात मला। बाकी पण क्रिंज क्रिएटर्स आहेत, त्यांच्यावर का नाही बोलत कधी? पण मला एक सांगा मंडळी, जे लोक ऑलरेडी क्रिंज आहेत हे माहिती आहे दुनियेला, त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ आहे? काही केलं तरी ती व्यक्ती सुधारणार आहे का? तर नाही। काही लोक बोलतात की तू फक्त फेमस लोकांवरच रिॲक्शन देतेस, तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की पहिली गोष्ट तर माणूस फेमस कसा होतो? आपल्या सगळ्यांमुळे। आपण त्यांच्या कॉन्टेंटला त्यांना पसंती देतो, त्यांचे व्हिडिओ शेअर करतो म्हणून। पण हेच लोक जेव्हा फेमस होतात तेव्हा विसरून जातात की पब्लिकच्या जीवावर आपण मोठे झालेलो असतो। प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी हेच लोक बोलतात की व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा। मग मंडळी, जर कोणी कॉमेंट केली तर त्याला रिप्लाय पण तर अपेक्षित असतो ना समोरच्यांना। हे जे सो कॉल्ड फेमस लोक आहेत ते काय करतात तर फक्त चांगल्या चांगल्या कॉमेंटला रिप्लाय देतात। कोणी काही प्रश्न विचारला तर त्यांना ब्लॉक तरी करतात किंवा रूड रिप्लाय देतात। कदाचित हे लोक विसरून गेले आहेत की सोशल मीडियावर पब्लिक प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण आपली पर्सनल लाईफ पब्लिक करतोय त्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॉमेंट्स येणार, ट्रोलिंग तर होणारच। जरा काही नेगेटिव्ह कॉमेंट आली किंवा कोणी ट्रोल केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी रडून रडून त्याचं कॉन्टेंट बनवतात। ह्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला, आमच्या फॅमिलीला काही बोलायचं नाही, आम्ही आमच्या मेहनतीवर मोठे झालोय। पण मला एक गोष्ट सांगा मंडळी, जर त्यावेळी आपल्यापैकी कोणीच यांचे व्हिडिओ बघितले नसते, शेअर केले नसते तर हे आज एवढे फेमस झाले असते का? कोणी विचारलं तरी असतं का यांना? सगळीकडे फक्त मी 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 आणि माझी मेहनत। बॉस, सरळ सरळ सांगा ना, 9 to 5 जॉब जमत नव्हता तुम्हाला म्हणून स्वतःची आणि फॅमिलीची प्रायव्हसी विकली सोशल मीडियावर आणि त्यावर पैसे कमवायचं ठरवलं। ते लोक जर काही प्रश्न विचारत असतील ना किंवा त्यांना काही गोष्टी खटकल्या असतील ना तर त्यांना पूर्ण हक्क आहे बोलण्याचा। उठ सूट सकाळपासून रात्री झोपेपर्यंतचं सगळंच तुम्ही दाखवत फिरता। एवढंच काय तर स्वतःच्या मुलांची प्रायव्हसी पण तुम्ही जपत नाही। आणि काही लोक तर बाहेरगावी राहतात म्हणून वेगळ्याच गुरमीत जगतायत। भारतात तर कोणाकोणाची आई एकटी राहते, निदान तिची तरी प्रायव्हसी जपायला हवी होती यांनी। पण काय करणार, यांना वाटते आपण परदेशात राहतो म्हणजे आपण खूप हुशार आहोत। अरे तसं नसतं ना, नुसतं परदेशात राहिल्याने अक्कल, विचार करण्याची पद्धत हे तर बदलणार नाही ना। जसं आपलं अपब्रिंगिंग असते त्याचप्रमाणे हे लोक वागतात। आणि जर तुम्हालाच तुमची लाईफ पब्लिक करायची असेल ना तर क्रिटिसिझम सहन करण्याची ताकद पण ठेवा। उगाच आरडाओरडा करून, रडून ढोंग करून सिंपती गेन करण्यासाठी म्हणून पळकुटे मार्ग नका निवडू। काय लोक तर एवढे बिंडोक आहेत ना मंडळी की बोलतात आमचं युट्यूबवर घर नाही चालत। त्यानंतर असं पण बोलतात की काही लोक आमच्यावर रिॲक्शन देतात, त्यावर त्यांचं घर चालते। खरंच परदेशात जा नाहीतर कुठेही जा, बुद्धी मात्र बालिशच राहणार तुमची। जर तुम्हाला लाख व्ह्यूज येऊन तुम्ही असं बोलताय की तुमचं घर नाही चालत युट्यूबवर, मग आमचे व्ह्यूज तर साधे 50,000 पण नसतात, आमचं घर कसं चालेल? बोलताना ना माणसाने नेहमी विचार करून बोलावं, पण विचार करण्यासाठी पण तुमच्याकडे बुद्धीच नाही तर काय करणार? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आम्ही ना तुमच्यासारखे आई वडील किंवा नवऱ्याच्या जीवावर उड्या नाही मारत। जॉब करतो, घर सांभाळतो आणि आवड आहे म्हणून आमचे काही काल्पनिक कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यावरती रिॲक्शन देतो। आता जर ते कॅरेक्टर्स तुमच्याशी मिळते जुळते आहेत त्याला आम्ही काही करू नाही शकत। आणि चुकून माकून जर तुम्हाला असं वाटत असेल की ते कॅरेक्टर्स तुमच्याशी जुळतायत तर बॉस, सिंपलची गोष्ट आहे ना, मी का बोलतेय कारण की ते लोक चुकतायत। मग तुम्ही पण मान्य करा की तुम्ही चुकताय, त्यातून जरा सुधरा ना। काही लोकांना तर ना एवढा गर्व आहे की विचारूच नका।
यांची इंग्लिश हिंदी बोलण्याची तर वेगळीच बोंब आहे. शिवाय मराठी पण यांना स्पष्ट बोलता येत नाही. यांना तर साधा जॉब करायला जमलं नाही आणि चाललेत लोकांना इन्फ्लुएन्स करायला. आणि तुम्हाला तर ती म्हण माहितीच असेल ना, गर्वाचे घर खाली. जे खरे लोक असतात ना, ते शांतपणे जे असेल ते बोलतात, गैरसमज दूर करतात. खोटे लोक म्हणजेच खाई त्याला खवखवे जे असतात ना, ते एकदम तोऱ्यात उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतात. काही लोकांना आता त्यांची जागा खरंच दाखवून देण्याची वेळ आली आहे मंडळी. हे लोक 2-3 लाख सबस्क्रायबर्सच्या जीवावर खूप उद्धटपणा सध्या करत आहेत आणि विसरून गेलेत की सुरुवात यांनी पण 2-3 सबस्क्रायबर पासूनच केली होती आणि तेव्हा तेच 2-3 सबस्क्रायबर त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट देखील होते. पण आता जसे लाखाच्या वर पोचले, स्वतःचे रंग दाखवायला यांनी सुरू केलं आहे. असंच 2-3 महिन्यापूर्वी एक किरकिडा वळवळत होता. शेवटी त्या किरकिड्याच्या वळवळण्याचे काय परिणाम झाले ते तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. मला त्यासाठी वेगळं काही बोलायची गरज नाही. समझदार को इशारा काफी है. खूप दिवसांपासून मला काही कॉमेंट्स येत होत्या आणि काल तर अक्षरशः कॉमेंटचा पाऊस पडायला लागला माझ्या पॉडकास्ट खाली. त्यावर मी तर बोलणारच आहे आणि त्या कॉमेंट्स देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्यापूर्वी काल काही 150 लोकांनी काही चुकीचे आरोप माझ्या मंडळींवर केले आहेत. माझे मंडळींना कधीच कोणाला खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही याची मला खात्री आहे. त्यांनी त्यांचे मत मांडले असेल, पण त्यात पण आपल्या काही लिमिट्स आहेत त्याचं भान ठेवूनच केल्या असाव्यात. कोणालाही त्रास होईल किंवा शिव्याश्राप देऊन ते नक्कीच कॉमेंट्स करणार नाही याची मी खात्री देते. माझ्या मंडळींचे विचार म्हणजे एखाद्या सेन्सिबल माणसाला पटणारेच असतात. त्यामुळे जे काही तुम्ही दुसऱ्यांना सांगताय ना, ते स्वतःच्या अंधमंद भक्तांना समजावून सांगा. खूप मोठे सोशल इन्फ्लुएन्सर स्वतःला समजताना तुम्ही हे इन्फ्लुएन्स करताय का तुम्ही लोकांना? अरे हो, बरोबरच आहे म्हणा. ते तुम्हाला फॉलो करतायत म्हटल्यावर त्यांचे विचार हे तुमच्यासारखेच असणार ना. ते बोलतात ना, ज्यांना तुम्ही सतत बघत असता त्यांचा प्रभाव तुमच्यावरती होतो. काही अक्कलशून्य माणसांनी आरोप केले होते की माझ्या मंडळीने त्यांना त्रास दिला आहे. स्क्रीनशॉट्स पण आहेत बरं का त्यांच्याकडे त्याचे, आणि आता त्यांच्यावर ऍक्शन घेणार. जसं की मी मगाशीच बोलली, मला माहिती आहे, पूर्ण खात्री आहे, माझ्या मंडळींनी काहीच चुकीचं केलं नाही आहे. आता हे बोलले आहेत ना ऍक्शन घेणार माझ्या मंडळींवर, त्याच संदर्भात यांच्या अंधमंद भक्तांचे मला आलेले काही कॉमेंट्स मी शेअर करते आहे. ते पटकन बघून घ्या मंडळी. पाहिलत ना मंडळी, हेच ते थर्ड क्लास मेंटॅलिटीचे अंधमंद भक्त जे त्यांच्या दादाताईला बघून इन्फ्लुएन्स झाले आहेत. यांनी फक्त मलाच कॉमेंट नाही केल्या, तर माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांना देखील नको नको त्या कॉमेंट्स केल्या आहेत.
आता हे ज्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांनी आयडिया दिली ना की सबस्क्रायबरच्या कॉमेंटवर केस होणार, तर मग ह्या ज्या काही फॉल लँग्वेज, रेसिझम, रिलिजन वरती कॉमेंट्स आल्या आहेत ना, ह्यावर तर मीही ऍक्शन घेऊच शकते. आणि मी ते जिथे फॉरवर्ड करायचे आहेत ते तर केलेच आहेत काल. नाव जस्ट वेट अँड वॉच. अंधभक्तांनो, तुम्ही कॉमेंट्स तर केल्या, आता बघू तुमचे सो कॉल्ड ताई दादा येतात का तुम्हाला वाचवायला ते. तुम्हाला काय वाटलं अंधभक्तांनो, तुम्ही इथे येऊन वाटेल ते कॉमेंट्स करणार आणि मी शांत बसून सगळं ऐकून घेईन का? तुम्ही ह्या ज्या काही कॉमेंट्स करताय ना त्याला मेंटल हॅरॅसमेंट बोलतात. काही लोकांनी तर रिलिजन, रेसिझम वरती पण कॉमेंट्स केले आहेत. आता ज्यांनी ह्या कॉमेंट्स केल्या आहेत त्यांना तर ते माहितीच असतील. मी त्यांचं नाव डिस्प्ले नाही करत आहे इकडे, पण जेवढ्या काही कॉमेंट्स आल्या त्यांच्या आयडी रीतसर मी जिकडे फॉरवर्ड करायच्या होत्या त्या करून ठेवल्या आहेत. सो बी प्रिपेअर्ड नाव. अंधभक्तांनो, तुमच्या माहितीसाठी म्हणून परत मी पॉडकास्टचा अर्थ काय असतो हे इथे स्क्रीनशॉट मध्ये लावते आहे. मागे पण मी पॉडकास्टचा अर्थ खूप वेळा समजवला होता, पण काय करणार, तुम्ही सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्सचे मंद भक्त आहात ना, तुमच्या डोक्यात ते शिरतच नाही आहे. आता काही अंधभक्तांना याचा अर्थ समजला नसेल, परत उद्या येऊन कॉमेंट करतील की तुम्ही तुमचं तोंड दाखवत नाही, तुम्ही तोंड काळं केलं असेल. तर त्या अंधभक्तांना मी सांगू इच्छित आहे की पॉडकास्ट हे कानाने ऐकण्यासाठी असते. माझे मंडळी ना तुमच्यासारखे रिकामटेकडे नाही आहेत. ते वेळात वेळ काढून कधीही माझं पॉडकास्ट ऐकतात आणि तुमच्यासारखे तर त्यांचे विचार नाही आहेत. त्यामुळे ना त्यांना माझं पॉडकास्टशी काही प्रॉब्लेम नाही आहे. अंधभक्तांनो, मला तुम्ही कितीही बोला, मी माझा फेस रिव्हील करणार नाही आणि तुमच्यासारख्या लो क्लास लोकांची तर लायकी पण नाही आहे माझ्या चेहऱ्याकडे बघण्याची. तुम्ही तुमच्या सो कॉल्ड बिंडोक दादाताईंना बघा, इथे येऊन तुमचा कचरा टाकून नका जाऊ, समजलं का? तसं पण तुमच्या घाण विचारांचा जो कचरा तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये केलाय ना त्याचा मी स्क्रीनशॉट आधीच लावला आहे. ज्यांनी त्या वाईट कॉमेंट्स केल्या आहेत ना त्यांचं तर काय आता खरं नाही बाबा. तर मंडळी, आता जेवढ्या पण अशा घाण कॉमेंट्स येतील ना त्या जिथे पाठवायच्या आहेत तिथे मी पाठवत राहीन आणि मग त्यांच्या बरोबर जे काही होईल त्याचे परिणाम भोगण्यासाठी त्यांनी तयार राहावं. ह्याच नोटवर मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट जर तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.